बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये एक मुलगी ठार तर एक मुलगा जो आहे तो जखमी झालेला आहे. त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून नगर महामार्गावरती बायपास रस्ता आहे एमआयडीसी पाशी त्याच्यावरती हा रस्ता रोको आहे. ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले असून बिबट्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये ठार मारावं अशी त्यांची मागणी आहे. आणि जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत पोलिसही मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही या ठिकाणचं आंदोलन थांबावं जेणेकरून आम्हाला पोलीस करायचे. परंतु ग्रामस्थांची मागणी अशी आहे की जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचं आंदोलन मागे घेणार नाही. या आंदोलनामध्ये ज्या कुटुंबावरती मुलावरती हल्ला झाला आहे ते कुटुंब या ठिकाणी आहे. त्यांची असे म्हणणे आहे जोपर्यंत त्या बिबट्याला ठार मारत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही अशी मानसिकता त्यांची आहे. आणि त्यामुळं हा रस्ता रोको केलेला आहे. तर आपण म्हणतो 1.5 तासापासून ट्रॅफिक जाम आहे. जवळपास 3 किलोमीटर रांगा लागलेल्या आहेत आणि त्या ट्रॅफिकमुळं ते स्थानिक नागरिक जे आहेत त्यांची जी मागणी आहे ती मागणी होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही गाडी किंवा यावरून रस्ता रोको मागे घेणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळं पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झालेला आहे. त्यानंतर या मागणीवर ते ग्रामस्थ ठाम असते. त्यामुळं साधारणतः 2 तासामध्ये या ग्रामस्थांना लेखी मिळण्याचं आश्वासन तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शुभम सह साहेब कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर.